नमस्कार, मी सुषमा बेर्डे. माझ्या हेरंब क्रिएशनच्या करिअर गायडन्स या माझ्या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता शाळांना सुट्टी तर पडली आहे, परीक्षा झाल्यात, रिझल्ट लागायचे, काहींचे बाकी आहेत, काहींचे लागलेले आहेत. परंतु आता पुढे जाऊन म्हणजे आता मुलं जी पास होतील तर त्यांना पुढच्या वर्गात गेल्यानंतरचा आणखीन चांगला अभ्यास, वाढता अभ्यासक्रम, वाढतं जे हल्लीचं शिक्षण आहे, तर त्यासाठी योग्य मार्गदर्शन करणारे अनेक क्लासेस, अनेक कोचिंग क्लासेस, घरगुती क्लासेस खूप असतात. परंतु योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी तसेच प्रशिक्षित शिक्षक किंवा ज्यांनी खरोखर या गोष्टीसाठी वागून घेतलंय अशा काही व्यक्ती आहेत, तर त्यांच्यामधल्याच एक व्यक्ती आहेत मिसेस जिल्पा देवळेकर. तर त्यांचे डिलाईल रोड इथे एक छानपैकी क्लासेस आहेत. तर आज आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. नमस्कार जिल्पा मॅडम. नमस्कार. तुमची ओळख सांगा. मी सौ जिल्पा मिलिंद देवळेकर. माझे हे क्लासेस कायझन अकॅडमी हे दिलाई रोड मध्ये आहे. मी एक BSc BEd ही पदवी घेतलेली आहे आणि हे क्लासेस माझे 2012 पासून इथे सुरू आहेत. ओके, खूप छान, खूप छान. पण मग हा कैझानचा प्रवास आहे, तर हा प्रवास कसा सुरू झाला आणि केव्हापासून सुरू झाला? सगळ्यात आधी असं आहे की हे कैझान हे आधी IQ एड्यू सेंटरच्या नावाने होतं. IQ एड्यू सेंटरची जी सुरुवात होती ही खूप छोटीशी होती, परंतु नेहमी मनात एक गोष्ट होती की मुलांमध्ये पोटेन्शियल तर आहे, फक्त त्यांना योग्य दिशा हवी. बरोबर. म्हणून नाव बदलून कायझन अकॅडमी ठेवलं, कारण रोज थोडी प्रगती हाच आमचा कोर बिलीफ होता. अच्छा, बरोबर. सो त्यामुळे ही कायझन अकॅडमी सुरू केली. अच्छा, प्रथा हा कायझन हा जरा शब्द ना वेगळा वाटतोय, म्हणजे कधी ऐकलेला नाहीये. तर या शब्दामागे काय अर्थ आहे किंवा हा शब्द तुम्ही का निवडला या क्लासेससाठी? ओके, कायझन म्हणजे कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट, रोज 1% बेटर होणं. आणि माझ्या मते मुलांवर प्रेशर टाकण्यापेक्षा त्यांना रोज थोडं इम्प्रूव्ह करण्यात मदत करणं हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून कायझन या नावाची निवड केली. बरोबर आहे, म्हणजे मुलांवर प्रेशर टाकून नेहमी सारखं त्यांच्याकडनं खूप काम करून घेण्यापेक्षा रोज थोडी थोडी प्रगती, हा त्यामागचा अर्थ आहे. खूप छान, म्हणजे खूप अभ्यासपूर्ण नाव दिलंय तुम्ही तुमच्या इन्स्टिट्यूटला. खूप छान, खूप छान. याच्यावरच कळतं की तुम्ही मुलांवर सुद्धा किती मेहनत घेत असाल, हे पण याच्यातून दिसतंय. आजकाल पालक आणि विद्यार्थी दोघांवरही खूप प्रेशर असतं, तर तुम्हाला काय वाटतं की हे म्हणजे मोठं आव्हान आहे खरं तर मग हे आव्हान तुम्ही कसं काय हँडल करता? खरं तर पालक आणि मुलं ह्या दोघांच्यावरती पण प्रेशर असतं, परंतु कायझन अकॅडमी मध्ये मुलगा आला किंवा पालकाने त्या मुलाला पाठवलं, मुलाची या क्लासेस मध्ये एंट्री झाल्याबरोबर पहिला तो एकदम फ्री असतो, त्याला कोणत्याच प्रकारचं प्रेशर नसतं. कारण मी आणि जिल्पा मिस हा क्लास इतक्या सुंदर सहजतेनं इतका छान हाताळतो की त्या मुलांना कधीही या क्लासेस मध्ये प्रेशर किंवा ओझं वाटत नाही. कारण जिल्पा मिसची शिकवण्याची पद्धत, मुलांना हँडल करायची पद्धत अतिशय वेगळी आहे. म्हणजे एकंदरीत पालकाप्रमाणेच आम्ही त्यांना हँडल करतो. मुलांचा नेमका कुठे अभ्यास कमी आहे, कुठे जास्त आहे, त्याला नेमका आम्हाला काय द्यायचं आहे, हा संपूर्ण अभ्यास आम्ही प्रथम मुलांचा करतो आणि त्यानंतरच त्याच्या डिरेक्शननं आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळं मुलांना ही ट्रिक खूप आवडते की त्यांना असं वाटतं की अरे हा, मी सांगतो आहे तसं टीचर माझ्याशी माझा अभ्यास घेत आहेत आणि त्याच्यातून त्याला अभ्यासाची आवड निर्माण होते. त्याला नेमकं सुरुवातीला काय त्याला येतं, काय येत नाही, त्याला काय दिलं पाहिजे ह्याचा पहिल्यांदा आम्ही अभ्यास करतो आणि त्यानंतर आमची पुढील वाटचाल असते. त्यामुळं विद्यार्थी आमच्याकडे यायला नेहमी आनंदित असतो. बरोबर आहे, कारण की काय होतं की क्लासेस म्हटलं की मुलांना दडपण येतं की हे ठराविक पोर्शन आहे, हे तुम्हाला करून यायचंच आहे, हा होमवर्क आहे, हा तुम्हाला करायचाच आहे. आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यात असते विषय असतात की अरे शाळेत सुद्धा आपल्याला खूप अभ्यास दिलाय, होमवर्क दिलाय, आता पुन्हा क्लासेसचं पण करायचंय. तर ते मुलं घाबरून दांड्या मारतात क्लासेसना किंवा दुर्लक्ष करतात, असं वगैरे होतं. तर म्हणजे हे तुम्ही सांगितलं ते खूप योग्य आहे. म्हणजे मुलं जर आनंदाने ते येऊन अभ्यास करत असतील आणि त्यांना खरंच आनंद वाटत असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे.
म्हणजे त्यांच्या प्रगतीसाठी हे खरं गरजेचं आहे, आवश्यक आहे. ही खूप चांगली धन्यवाद. बाब आहे. खूप धन्यवाद. आणि तुमचे युएसपी काय आहे? आमची युएसपी ही आहे की आम्ही फक्त सिलेबस पूर्ण करत नाही, आम्ही प्रत्येक मुलांना समजून घेतो. जसं मिस बोलल्या, त्यांची स्पीड, त्यांची स्ट्रेंथ हम्म. आणि त्यांचं माइंडसेट, हम्म. कॉन्सेप्ट क्लॅरिटी आणि कॉन्फिडन्स बिल्डिंग हाच आमचा फॉर्म्युला आहे. आणि बरोबर. हेच आम्ही या कायझन अकॅडमीमध्ये यूज करतो. अच्छा. खरंय, म्हणजे मुलांना तेवढा कॉन्फिडन्स येणं पण खूप आवश्यक असतं. कारण नवीन नवीन मुलं जेव्हा आपल्याकडे प्रवेश घेतात, मनात एक भीती असते की टीचर कशा असतील किंवा आपण काय बोलू ते चालेल की नाही. तर ती भीती न ठेवता तुम्ही ज्या पद्धतीने, म्हणजे आता मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे ज्या पद्धतीने तुम्ही त्यांना हँडल करताय, तर निश्चितच तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे युएसपी तुमची खूप चांगलीच तुम्ही हे हँडल करत असणार, प्रश्नच नाही. तर अशा कोणत्या क्षणी तुम्हाला असं जाणवलं की आपण हे जे करतोय ते योग्य आहे आणि आपण हे करायला पाहिजे, असं तुम्हाला केव्हा जाणवलं? अं, हे टीचिंग हा माझा प्रोफेशन तर आहे, पण माझं पॅशन पण होतं. आणि जेव्हा मी शिकवताना जेव्हा एक स्टुडंट इथे येऊन सांगतो की मिस आता मला या समची किंवा या कन्सेप्टची भीती वाटत नाही आणि मला हे इझिली येते, किंवा कुठलाही पॅरेंट मला जेव्हा कॉल करून सांगतं की आता माझा मुलगा किंवा मुलगी स्वतःहून अभ्यास करतोय, ती मोमेंट Yes. सर्वात बेस्ट मोमेंट असते आणि स्पेशल मोमेंट असते. खूप As a छान, teacher. खूप छान. खरंय, खरंय. म्हणजे आपण जेव्हा पालक आपल्या मेहनतीचे पैसे जेव्हा मुलांवर खर्च करत असतात, तेव्हा त्यांना निश्चितच अपेक्षा असते की आपल्या मुलाने चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्याची प्रगती त्यात दिसली पाहिजे. असं नाहीये की क्लासला टाकलंय म्हणजे आपली जबाबदारी संपली आहे आणि मग जे काही असेल ते क्लासच्या टीचरवर सोपवून मोकळे, असं नाही. तर मग तुमचं हे म्हणणं आहे ते खूप छान आहे की प्रत्येकाची प्रगती सुद्धा तुम्ही वैयक्तिक बघता आणि खरोखर ती मुलं तेवढी करत असणार, त्याशिवाय तुम्ही इतकी मोठी अकॅडमी चालवताय. ग्रेट. त्याबद्दल तर तुमचं कौतुकच आहे दोघींचं पण. मॅडम, तुमच्याकडे कोणत्या बोर्डचे स्टुडंट आहेत? ICSE, CBSE, SSC, IGCSE सगळे बोर्ड आहेत. पण ऑनेस्टली बोर्ड कोणताही असो, फाउंडेशन स्ट्रॉंग असणं महत्वाचं आहे. बरोबर. आणि आम्ही इथे त्यांचं फाउंडेशन स्ट्रॉंग करून घेतो. ही आमची युएसपी असो किंवा आमचं एक बेस्ट पॉइंट आहे. ग्रेट, ग्रेट. सुंदर. खूप छान, खूप छान. पण काय, म्हणजे माझी एक अशी शंका आहे की प्रत्येक जे सीबीएसई असू देत किंवा कुठलेही वेगवेगळ्याचे बोर्ड असू देत, पण अभ्यासक्रम त्यांचा साधारण सारखा असतो की वेगवेगळा असतो, आणि मग तो तुम्ही कसं काय हँडल करता? म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या ह्याचे मुलं जर असतील तर त्यांचे अभ्यासक्रम तुम्ही कसे हँडल करता? ओके. येस, जर वेगवेगळे बोर्ड असतील तर त्या मुलांना हँडल करायची पद्धत पण वेगळी असते, कारण त्यांची एक्झाम घेण्याची टेक्निक वेगळी असते. एक्झॅक्टली. राईट. काही बोर्ड्सला ओनली दॅट मच आन्सर्स लागतात, काही बोर्ड्सला कन्सेप्ट क्लॅरिटी लागते. कन्सेप्ट क्लॅरिटी तर सगळ्यांना लागते, तर आम्हाला त्यांना शिकवण्याची पद्धत पण वेगवेगळी असते. आमच्याकडे बॅचेस असतात, तो 7th स्टँडर्ड टू 10th स्टँडर्ड ह्यांनाच आम्ही केटर करतो. आणि वेगवेगळे SSC चे वेगळे बॅचेस असतात, ICSE चे वेगळे बॅचेस असतात आणि CBSE चे वेगळे बॅचेस असतात. आणि त्या पद्धतीने त्यांची टीचिंग टेक्निक वेगवेगळी असते, त्यांची एक्झाम घेण्याची पद्धत पण वेगवेगळी असते आणि या पद्धतीने आम्ही त्यांना शिकवतो. बरोबर. आणि थोडंसं काय असतं की आता सीबीएसईचे एक्झाम्स अगोदर असतात येस. आणि आपले रेग्युलर जे आहेत त्यांच्या एक्झाम्स नंतर असतात. मग ते तुम्ही कसं काय मॅच करता, त्यांचा अभ्यास यांचा अभ्यास? ओके. आता CBSE किंवा ICSE त्यांचे एक्झाम्स मार्च मध्ये असतात. आपण बोर्ड एक्झाम बद्दल बोलू. बरोबर. किंवा फेब्रुवारी मध्ये असतात. आणि SSC चे एक्झाम्स मार्च मध्ये असतात. तर त्यांचा जो 9th स्टँडर्ड असतो, 9th स्टँडर्डची एक्झाम त्यांची फेब्रुवारीमध्ये संपते, CBSE आणि ICSE. तर आपण त्यांचे नेक्स्ट बॅच मार्च मध्ये सुरू करतो. अच्छा. वेरेज SSCचा नेक्स्ट बॅच एप्रिलमध्ये सुरू होतो. म्हणजे आता 15th एप्रिल झाले, तर 15th एप्रिलला SSCचा बॅच सुरू होतो आणि CBSE आणि ICSEचा बॅच मार्च मध्ये सुरू होतो. तर ती जी तयारी असते, ती जी पद्धत असते ती वेगवेगळी असते. आणि SSCचा बॅच असतो त्याचं पूर्ण दिवसाचा क्रम असा असतो की त्यांना 2 लेक्चर्स असतात, परंतु ICSE आणि CBSE ला 3 लेक्चर्स असतात.
तर त्यांच्याकडनं मे मध्ये किंवा एप्रिल मध्ये जेव्हा शाळा बंद असतात त्यांच्याकडनं भरपूर अभ्यास करून घेणं, जेव्हा त्यांच्या सुट्टी असते तेव्हा त्यांच्याकडनं भरपूर अभ्यास करून घेणं हे आमचं काम असतं. ग्रेट ग्रेट. पण मग आता या सगळ्यांमध्ये तुम्ही पालकांना काय सांगाल? खरं तर मी पालकांना इतकंच सांगेन की आज मी पण BA B.Ed आहे. जिल्पा मिस बरोबर मी आज 5 ते 6 वर्ष काम करते आणि त्यावेळेला जिल्पा मिसचं जे गोल आहे ते गोल तुम्हाला यावेळेला सांगणं फार महत्वाचं आहे. कारण त्यांचा पैसे कमवणे हा हेतू मुळीच नाही, हे मी प्रामाणिकपणे बोलते. कारण जे खरं आहे ते खरं आहे किंवा मी त्यांची स्तुती करते असं अजिबात नाही. कारण मी त्यांना मार्क केलेले आहे. त्यांचा एकच उद्देश आहे की ह्या क्लासेसमध्ये येणारा मुलगा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा उठून दिसला पाहिजे, तो कुठेही अडता कामा नये. फॉर एक्झाम्पल सांगते, जसं आम्ही मराठी हिंदी विषय शिकवते तर काही लेसन त्या सुद्धा बाकीचे सब्जेक्ट शिकवतात. जो लेसन आहे तो लेसन त्यांना पूर्णपणे समजला पाहिजे, इतका समजला पाहिजे की त्या लेसनवरती कोणीही कोणताही कसाही प्रश्न विचारला तर कायझेन अकॅडमीचा मुलगा हा रेडी असतो उत्तर लिहिण्यासाठी. हा आमचा फार उद्देश आहे आणि मिसचा सुद्धा हाच उद्देश आहे. त्यामुळे मी पालकांना इतकंच सांगेन की तुमच्या मुलांचं 10 वर्षानंतर काय होईल किंवा 10 वर्षानंतर जर तो ह्या क्लास मधून गेला तर तो जगाच्या बाजारात सुद्धा टिकेल, हा जिल्पा मिसचा 101% गोल आहे. त्यामुळे त्यांच्या या विचारांना मी सुद्धा सलाम करते. मी सुद्धा सलाम करते. खरं मी एक शिक्षिका असले तरी मी हे खरंच कबूल करते आणि मला आज हे तुम्हाला सांगायला सुद्धा खूप खूप मला आनंद होत आहे आणि मी तुमचे इतके आभारी आहे की खरं तर तुम्ही आलात आणि आमच्या जे मनात आहे की पालकांना सांगायचं ते तुमच्या माध्यमातून सांगू इच्छिते. पालकांनी इतकं लक्षात ठेवा, हा व्हिडिओ ऐकल्यानंतर उठा आणि कायझेन अकॅडमीकडे या. आम्ही तुमचं स्वागत करतो. स्वागत स्वागत स्वागत. येस येस. या सगळ्यात मॅडम तुमची ओळख राहिली आहे, तुम्ही तुमचं नाव सांगा. माझं नाव रोहिणी सुरेश माने. मी सुद्धा BA B.Ed आहे आणि मिसच्या सोबत मला काम करायला खूप आवडतं आणि त्यामुळं मी माझा घरगुती क्लास घेत होते. पण ज्यावेळेला मी मिसला भेटले त्यावेळेला मला हे सगळं शिकवण्याचा पद्धत, मी अगोदर शाळेमध्ये पण होती पण मुलींच्या ह्याच्यामुळे मी शाळा सोडली. पण हे एक शिक्षणाशी एक अटॅच असतं, ते कुठंतरी मुलांना बघितलं किंवा मुलांच्या सोबत राहिलं की वेगळी किक मिळते. पण मिसच्या बरोबर एक मला वेगळी किक मिळते आणि त्याच्यामुळे मी त्यांच्या सोबत राहायला येते. आता बऱ्याच माझ्या अडचणी आहेत पण मिसही मला समजून घेतात आणि आम्ही एक दोघींना खूप अटॅच करतो. म्हणजे माझं चुकलं तर मी सॉरी बोलते, त्या चुकलं तर ते सॉरी बोलते. हे आमच्या फार महत्वाचं असतं. हा, कम्युनिकेशन आणि आम्ही दोघी एकमेकींना समजून घेतो. कारण आम्हाला आमच्यापेक्षा आमच्या येणाऱ्या ही जनरेशन आहे, आमच्याकडे येणारी मुलं, त्यांची स्वप्न आमच्यासाठी फार महत्वाची आहेत आणि हे आम्ही दोघी जपण्याचा खूप प्रयत्न करतो. त्यामुळं मी मिसचे सुद्धा खूप खूप आभारी आहे. खूप छान सांगितलं मॅडम तुम्ही. पण मग आता आपल्या ह्या इन्स्टिट्यूटचं फ्युचर, तुमचं विजन काय आहे? माझं एकच गोल आहे, ते म्हणजे प्रत्येक मुलाने स्वतःवरती विश्वास ठेवणं. आणि एज्युकेशन म्हणजे फक्त मार्क्स नाही तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. तर ते कॉन्फिडन्स आणि ते माइंडसेट घेऊन पुढे जाणं हेच माझं फ्युचर गोल. खूप सुंदर, खूप सुंदर. आणि आता सांगा की म्हणजे आपल्या प्रेक्षकांना सांगा की तुमचं हे कुठल्या एरियात आहे आणि तुमच्याकडे ऍडमिशनला येण्यासाठी काय आवश्यक आहे, काय प्रोसिजर आवश्यक आहे? ओके, आता आमच्या इथे ऍडमिशन्स 7 स्टँडर्ड टू 10 स्टँडर्ड पर्यंत आहेत आणि हे ऑल द 4 बोर्ड जे मी तुम्हाला सांगितलं, SSC, ICSE, CBSE, IGCSE. हे क्लास दिलाई रोडला आहे. लोअर परेल मोनोरेल स्टेशनच्या अगदी बाजूला. दोन्ही स्टेशन लागतात, करी रोड स्टेशन आणि लोअर परेल स्टेशन, हे दोन्ही लागतात. आणि इथे येण्यासाठी मेन इज युअर माइंडसेट की तुम्हाला अभ्यास करायचा आहे आणि इम्प्रूव्हमेंट करायचं आहे. मी जसा आहे तसा ठीक आहे, त्या माइंडसेटनी कधीही ग्रोथ होत नाही. बरोबर. तर एक माइंडसेट चेंज आणि मला शिकायचं आहे आणि ते शिक्षणासाठी मी काहीही कितीही अभ्यास करू शकतो, तोच फक्त एक माइंडसेट हवा असतो या क्लासमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. अच्छा. पण मग समजा कोणी नवीन विद्यार्थी आला तर त्याची मार्कशीट, अगोदरची मार्कशीट, की त्याचे ते काही मार्क बघून किंवा त्याचे काही प्रोग्रेस बघून तुम्ही ऍडमिशन देता की कसं, म्हणजे काय हे काय क्रायटेरिया आहे की तुमच्याकडे ऍडमिशन साठी?
आमच्याकडे ऍडमिशन साठी असं म्हटलं तर मार्क्स हा क्रायटेरिया नाहीच आहे. अच्छा. परंतु आम्ही त्याची मार्कशीट बघतो आणि त्याचे चॅलेंजेस त्याला विचारतो. हम्म. त्याचे काय चॅलेंजेस आहेत, कुठला सब्जेक्ट असा आहे जो तुला डिफिकल्ट आहे हम्म. आणि त्या सब्जेक्ट मध्ये काय डिफिकल्टी आहे. कधी कधी मुलांना हेच माहित नसतं की मला काय डिफिकल्टी आहे, बरोबर. आणि त्या डिफिकल्टीला ऍड्रेस करून त्याचे सोल्युशन्स काढणं हे माझं मेन ध्येय आहे. बरोबर. सो दरेक मुलाचं एक वेगळं टेलर्ड कस्टमाइज टीचिंग, एक गाईड असं असतं. आणि या मुलाला ग्रॅमर मध्ये प्रॉब्लेम आहे तर ह्याचं ग्रॅमर एक्स्ट्रा क्लास लावणं, किंवा ह्याचे मॅथ्स कन्सेप्टचं प्रॉब्लेम आहे तर मॅथ्स कन्सेप्ट त्याला वेगळं शिकवणं, किंवा ह्याला सायन्सचे आन्सर्स, मोठे आन्सर्स होत नाहीये तर वेगवेगळ्या टेक्निक्सनी, चंकिंग टेक्निक्सनी किंवा वेगवेगळ्या माइंड टेक्निक्सनी त्याला आन्सर्स कसं करायचं हे शिकवणं. हे वेगवेगळे कन्सेप्ट आम्ही त्या मुलांना शिकवतो. तर जेव्हा ती मुलं येतात तेव्हा त्यांना आम्ही चॅलेंजेस काय आहे आणि त्या चॅलेंजेसला आपण कसे सोल्युशन काढू शकतो हे आमचं क्रायटेरिया असतं. गुड. आता मला वाटतं ही एक जागा आणि अजून एक बाजूला एक जागा आहे, असे दोन ह्याचे क्लासेस चालतात. एका इथे किती स्टुडंट बसू शकतात? 15 स्टुडंट्स. 15. आमची बॅच स्मॉल आहे. छोट्या बॅचला आम्ही जास्त चांगल्या पद्धतीने केटर करू शकतो, बरोबर. आणि पर्सनलाइज अटेन्शन देऊ शकतो. त्यामुळे आमची 4 क्लासरूम्स मध्ये 15 ची कपॅसिटी आहे. गुड. अच्छा. आणि बॅचेस असं स्टँडर्ड वाईज बॅचेस होतात. अराउंड 2:30 ला क्लासेस सुरू होतात. तर त्यांचे जे बॅचेस असतात, एका बरोबर 4 बॅचेस सुरू होतात. तर असे 4 आणि 4 8 ते 10 बॅचेस आमच्या दोन्ही क्लासेस मध्ये चालतात आणि त्या पद्धतीने आमची बॅच वाईज स्ट्रेंथ होते. ओके. आता तुम्ही स्टुडंटना काय सांगाल? ओके. आता मी एकच स्टुडंट्सला सांगेल की आज कुठला सम नाही जमलं तरी चालेल, पण उद्या कालपेक्षा थोडं चांगलं होतंय हेच कायझेन आहे. आणि रोज थोडं थोडं चांगलं करत जावं, त्यांनी फायनली आपला एम जे आहे ते आपण गाठू. मॅडम, या अकॅडमी व्यतिरिक्त आणखीन तुम्ही काय करता? ओके. अकॅडमी ही आमची कायझन अकॅडमी आहे, त्याच्यामध्ये आम्ही अकॅडमिक शिकवतो. त्या व्यतिरिक्त आमचे 2 असोसिएशन्स पण आहेत. दॅट इज माइंड विस्टा. माइंड विस्टा हे आमचं करिअर गायडन्स स्टुडिओ ह्याचं नाव आहे. आणि करिअर गायडन्स मध्ये 10वीच्या मुलांना, 12वीच्या नंतरच्या मुलांना, किंवा ग्रॅज्युएट झालेल्या मुलांना, किंवा वर्किंग प्रोफेशनल्स ज्यांनी ब्रेक घेतलं असेल काही कारणास्तव, मग त्यांना आम्ही गायडन्स देतो. फॉर एक्झाम्पल 10वीच्या मुलांना कुठली स्ट्रीम निवडायची आहे ते त्यांच्या इंटरेस्ट, पर्सनॅलिटी किंवा एबिलिटीच्या आधारावर आम्ही त्यांना सांगतो की आम्ही त्यांना 3 करिअर पाथ क्युरेट करून देतो. आणि त्यांना आम्ही काउन्सिल करतो. त्यांना आम्ही विचारतो की तुम्हाला काय करायचंय. त्यांच्या पॅरेंट्सला विचारतो की तुमचं काय मत आहे. मग तिघांचं अमॅल्गमेशन म्हणून आम्ही 3 करिअर पाथ त्यांना सांगतो. प्लस ते कसं जायचं, काय काय करायचं ते पण पूर्ण गायडन्स आम्ही देतो या करिअर गायडन्सवर. वा. सेकंड असोसिएशन इज सक्षम स्किल डेव्हलपमेंट. स्किल डेव्हलपमेंट मध्ये लहान मुलांना आम्ही वेदिक मॅथ्स, मॅजिक फिंगर्स, स्पेलिंग्स किंवा इंग्लिश स्पीकिंग हे शिकवतो. ज्या मुलांनी 10वी किंवा 12वी केलेली आहे आणि त्यांना टीचर ट्रेनिंग कोर्स करायचा आहे, गव्हर्नमेंट सर्टिफाईड टीचर ट्रेनिंग कोर्स, ज्यांना बीएड किंवा डीएड करणं एवढे 2 वर्ष किंवा 4 वर्ष करणं शक्य नाहीये, त्यांना प्री स्कूल किंवा मॉन्टेसरी स्कूल मध्ये टीचर बनायचं आहे, त्यांना आम्ही गव्हर्नमेंट सर्टिफाईड टीचर ट्रेनिंग कोर्स हे देतो. आणि मॉन्टेसरी कोर्स असतं तेही देतो. काही मुलांना डिप्लोमा केलेला असेल आणि त्यांना समजा की डिग्री करायची नसेल इंजिनिअरिंग मध्ये, तर त्यांना स्किल बेस्ड असे 2-3 पेट्रोकेमिकल मध्ये इम्प्लिमेंटेशन प्रोग्राम्स आहेत. ते कोर्सेस शॉर्टली आमच्या क्लासमध्ये सुरू होणार आहेत. ते सगळं स्किल डेव्हलपमेंट मध्ये आम्ही करतो. वाव.
खूप छान. हे तर खूप छान माहिती दिलीत तुम्ही. पण मला माझा एक प्रश्न असा आहे की टीचर ट्रेनिंग कोर्स तुम्ही म्हणालात की तुम्ही ते गव्हर्नमेंट सर्टिफिकेट देता, तर कुणाला जर स्वतंत्रपणे असं सुरू करायचं असेल, नर्सरी सुरू करायची असेल, तर त्या सर्टिफिकेटवर त्या करू शकतात का? डेफिनेटली ECCED ची सर्टिफिकेट देतो. गव्हर्नमेंट सर्टिफाईड सर्टिफिकेट असते. प्लस कोणाला जरी मॉन्टेसरी कोर्स करायचा असेल तर मॉन्टेसरी हा एक वेगळा पार्ट असतो. मॉन्टेसरी इज ऑल्सो प्री स्कूल, ती पण एक प्री स्कूल आहे. पण ECCED इज ऑल्सो प्री स्कूल. मॉन्टेसरीचं वेगळे कन्सेप्ट असतो, ECCEDचा वेगळा कन्सेप्ट आहे. आणि आम्ही त्यांना हे पण मदत करतो की तुम्ही प्री स्कूलमध्ये काय करिक्युलम निवडू शकता, किंवा कसं तुम्ही प्री स्कूल बघू शकता, किंवा मार्केटिंग कसं करू शकता, किंवा तुम्हाला टीचर बनायचं असेल तर त्या प्लेसमेंटची पण आम्ही गायडन्स करू शकतो. ओके. सो असं आम्ही प्री स्कूलचं पूर्ण गायडन्स आम्ही करू शकतो. ओके, खूप छान. पण मग ते पण इथूनच होतं? येस. मॉर्निंगला ECCED चे कोर्सेस सुरू असतात. स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस, इंग्लिश स्पीकिंगचे कोर्सेस हे मॉर्निंगला सुरू असतात. अच्छा. कारण मॉर्निंगला मुलं शाळेत जातात. बरोबर. सो हा जो क्लास असतो हा थोडा वेकेंट असतो, तर आपण मॉर्निंगला तसं त्याचा उपयोग करून घेतो. आणि एक सोसायटीला चांगले टीचर्स किंवा चांगली स्किल्स देणं हे खूप गरजेचं असतं. कारण कधी कधी आपण काही रीड केलं किंवा वाचलं ते आपण विसरून जाऊ शकतो, पण शिकवलेली स्किल कधीही कोणी विसरत नाही. बरोबर. ती स्किल तुम्ही थोडीशी पॉलिश केली, ब्रेक घेतला, थोडीशी पॉलिश केली, त्यानंतर पण ती स्किल तुमच्या सोबतच असते. तर ते स्किल डेव्हलपमेंटचं पण काम आम्ही करतो. वा, खूप सुंदर. खूप छान माहिती मिळाली आपल्याला. म्हणजे विद्यार्थ्यांबरोबरच आपल्या मोठ्यांसाठी सुद्धा खूप माहिती मिळाली, ज्यांना काही वेगळं करायचंय किंवा शिक्षण तर झालंय पण आता पुढे काय करायचं ही जर शंका असेल तर आपलं तर चॅनलचं नावच आहे करिअर गायडन्स म्हणून. तर मॅडमकडनं आपल्याला आता खूपच सहकार्य मिळालं की हे पुढे काय करण्यासाठी आपण विचार केला पाहिजे. तर तुम्ही मॅडमना नक्कीच भेटू शकता. मॅडम, सकाळच्या वेळेत तुम्ही भेटू शकता इथे? हो, 11 o'clock पासून मी इथे असते. अच्छा. तो 11 to 1 o'clock. हा. आणि त्यानंतर मी 3 Classes o'clock ला सुरू होतात. क्लासेस सुरू होतात. बरोबर. तर 9 वाजेपर्यंत मी असते अच्छा. इथे. कोण ना कोण असेल तुम्हाला गाईड करायला, आणि तुम्ही माझं वेळ घेतलं किंवा त्यांना विचारलं तर मी पण वेळ काढून तुम्हाला डेफिनेटली गाईड करू शकते. येस, नक्कीच. आणि मॅडमचा नंबर आणि इतर जी माहिती आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी नंतर तुम्हाला देणारच आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. खूप खूप तुमचे आभारी, कारण तुम्ही आमच्या इथे आलात. आमच्या ज्या भावना होत्या किंवा आमचं जे सूक्ष्म विचार होते ते विचार तुमच्या माध्यमातून इतरांना पोहोचवण्याबद्दल तुम्ही आम्हाला मदत केली, त्याबद्दल झिल्पा मॅडम कडून आणि कायझेन अकॅडमी कडून तुमचे खूप 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 आभार. धन्यवाद. इथे आल्यानंतर मुलांच्या मनातली जी भीती असते की आपल्याला एखादा विषय येत नाहीये, तर ती मुलं तो टाळतात तो विषय करण्यासाठी किंवा त्याचा अभ्यास करण्यासाठी. पण इथे झिल्पा मॅडमकडे आल्यानंतर त्या मुलांची त्या विषयावरची भीती निश्चितच कमी होईल आणि त्या विषयामध्ये ज्या विषयात भीती असते मुलांना त्या विषयातली भीती कमी करून त्यात थोडी थोडी रोज त्यांच्या अकॅडमीच्या नावाप्रमाणे थोडी थोडी भीती त्यातली कमी करून त्याला क्षणाक्षणाने म्हणूया आपण की त्याला प्रगतीपथावर नेत असतात. तर झिल्पा मॅडम, खूप खूप थँक्यू. तुम्ही खूप छान माहिती दिलीत आणि एवढी सुंदर अकॅडमी तुम्ही चालवताय. आणि ह्या अशा सुंदर ज्या टीचर आहेत की ज्या खूप चांगलं ध्येय घेऊन मुलांना घडवण्याचं अक्षरशः ते काम करत आहेत. तर इतक्या सुंदर काम करणाऱ्या या दोघीही ज्या आपल्या शिक्षिका आहेत तर त्यांचे आपण आभार मानूया. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि असेच करिअर संबंधी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा.